सुपर फोरचा अंतिम सामना खरं तर डेड रबर होता. आपण आणि लंका एकमेकांशी भिडणार होतो, परंतु फायनलच्या दृष्टीनं या सामन्याला फारसं महत्त्व नव्हतं. आपल्या संघाच्या दृष्टीनं ती एक सरावाची लढत होती अंतिम फेरीपूर्वी, तर लंकेसाठी उरली सुरली प्रतिष्ठा राखण्याची ती त्यांची शेवटची संधी होती. परंतु ज्या प्रकारे हा सामना झाला, तो सामना या स्पर्धेतला सर्वात रोमांचकारी सामना झाला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. लंकेनं जी लढत दिली, ती लढत बघता हा संघ सुपर फोरमध्ये का पोहोचला नाही अशी शंका येऊन गेली. आणि खरं तर नेहमीप्रमाणेच आपण प्रथम फलंदाजी करताना अभिषेकच्या झंझावाती सुरुवातीनंतर आपण नेहमीप्रमाणेच एक चांगला पाया रचला, परंतु या वेळेला त्या चांगल्या पायावरती आपल्या मधल्या फळीनं कळस चढवण्याचं काम केलं. तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांनी चांगली फलंदाजी केली आणि पहिल्यांदाच कुठला तरी संघ दुबईच्या खेळपट्टीवरती 200च्या पार गेला. ज्यावेळेला फलकावरती 200 धावा लागल्या, त्यावेळेला आपलं जिंकणं म्हणजे ही केवळ निव्वळ औपचारिकता आहे असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात सामन्यात जी रंगत भरली लंकेच्या फलंदाजांनी ती अजब होती. खरं तर निसंका आणि परेरा ज्यावेळेला खेळत होते त्यावेळेला असं वाटायला लागलं होतं, कारण त्यांनी 12 षटकामध्येच जवळपास 130च्या वरती धावा नेऊन ठेवल्या होत्या आणि लंकेचा फक्त एकच फलंदाज बाद होता. 9 गडी शिल्लक असताना उरलेल्या 70 धावा काढताना त्यांची जी दमछाक झाली त्याला ते स्वतःच जबाबदार आहेत. खरं तर जिंकणारा संघच बऱ्याचदा जिंकतो हे खरं आहे आणि हरणाऱ्या संघाला हरण्याची भीती असते, म्हणून चांगल्या सुरुवातीनंतर सुद्धा हे संघ पराभूत होतात. भारतीय संघाला फक्त एक पुरेसं ओपनिंग मिळालं आणि मग त्या ओपनिंगचा त्यांनी सुंदर असा फायदा घेतला आणि सामन्यावरती पुन्हा पकड मिळवली. खरं तर जिंकणाऱ्या संघांना एकदा मागं पडल्यानंतर पुन्हा प्रतिकाराची संधी द्यायची नसते. हे काम पूर्वी ऑस्ट्रेलिया करायचा आणि सध्या आपला संघ करतोय. आपणाला थोडेसं ओपनिंग मिळालं आणि मग आपणाला लंकेला घेरायला तयार संधी मिळाली. मग लय हरवलेल्या अर्शदीपनं डेथ ओव्हर्समध्ये आपली पूर्वीची छाप दाखवली आणि मग सामना टाय झाला. अर्थात ज्यावेळेला सामना टाय झाला होता त्यावेळेला वाटलं होतं की परत एकदा शेवटच्या षटकामध्ये, टायच्या षटकामध्ये आपणाला परत झुंजावं लागेल. पण प्रत्यक्षात जे घडलं, लंकेला कशा 2 धावा काढता आल्या आणि मग क्रॅम्प आल्यामुळं अभिषेक शर्मा फलंदाजीला आला नाही आणि पांड्या आपला गोलंदाजीला आला नाही. एक गोष्ट मात्र वाटत राहते की हे क्रॅम्प तात्पुरते असावेत, ते बरे होतील आणि पुरेशी विश्रांती मिळाली तर फायनलसाठी हे दोघेही तयार असतील, कारण हे दोघेही आपल्या अंतिम सामन्यासाठी महत्त्वाचे खेळाडू आहेत. कारण हे दोघं संघाचे अविभाज्य भाग आहेत आणि ज्या पद्धतीनं अभिषेक शर्मा खेळतोय त्याची दहशत प्रतिस्पर्धी गोटात अंतिम सामन्यात नक्कीच असणार आहे. आता लंकेनं ज्यावेळेला सुपर ओव्हरमध्ये फक्त 2 धावा काढल्या त्याला आपण फक्त औपचारिकता करायची तशी एका चेंडूत त्या 3 धावा सूर्यानं करून दाखवल्या आणि आपण सामना जिंकलो. आपण सामना जिंकलो तरी सुद्धा खरं तर मुख्य परीक्षेपूर्वी हा सरावाचा पेपर अवघड गेला. हे एका दृष्टीने चांगलंच झालं, कारण आपल्यातल्या उणिवा यातून स्पष्ट झाल्या आणि त्या दूर करण्याची आपणाला अंतिम सामन्यापूर्वी संधी मिळाली. आपलं क्षेत्ररक्षण ढिसाळ होतंय, आपण उंच झेल सोडतोयच आणि 1च्या ठिकाणी 2 धावा देतोय, तर कधी कधी 2च्या ठिकाणी आपण 3 धावा देतोय. अटीतटीच्या रोमहर्षक लढतीमध्ये अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपणाला महागडं ठरू शकतं, एवढं मात्र नक्की आहे. अर्थात रविवारचा आपला अंतिम सामना आपला नेहमीचाच पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर आहे आणि आशिया चषकामध्ये पहिल्यांदाच हे 2 संघ एकमेकांच्या समोर ठाकणार आहेत. आत्तापर्यंतचा इतिहास, सध्याचा पाकिस्तानचा फॉर्म, आपला फॉर्म, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर आपण पाकिस्तानपेक्षा कितीतरी गोष्टीत सरस आहोत. ही गोष्ट खरं तर सर्वांनाच मान्य आहे. पण शेवटी भारत पाक लढतीचं दबाव येण्याची गोष्ट ही नेहमीप्रमाणेच असणार आहे.
मीडिया, त्यानंतर लोक, हे सगळी जण आपल्या पद्धतीनं वेळोवेळी भविष्यवाणी करत असतात. पाकचा मीडिया खरं तर आपल्या संघानं आपले फोन बंद करून ठेवले तर चांगलं होईल, कारण दबाव टाकण्यासाठी आणि समोरच्यांची मानसिकता खराब करण्यासाठीची त्यांची नेहमीची टिवटिव सुरूच असणार आहे. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे, आपला संघ त्यांच्यापेक्षा बऱ्याच गोष्टीत सरस आहे. मैदानावरती नेमकं काय घडेल हे मात्र तसं कोणालाही सांगता येत नाही. आत्तापर्यंत अभिषेक शर्मा आपल्याला सुंदर सुरुवात करून देत आलाय. आपण या स्पर्धेत अपराजित आहोत. एकही सामना आपण हारलेला नाही, परंतु सगळ्या गोष्टी एका ठिकाणी येऊन थांबतात, कारण अंतिम सामन्यात जी ट्रॉफी आहे ते शेवटच्या दिवशीच्या कामगिरीवरच ठरते. वर्ल्ड कप एक दिवसीय विश्वचषकात सुद्धा आपण खूप जबरदस्त कामगिरी केली होती, परंतु ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तो अंतिम सामना आठवायलाही नको वाटतो, अशी आपली अवस्था झाली. तसं यावेळेला नक्कीच होणार नाही, कारण आपला हा तरुण संघ ज्या तडफेनं पाकिस्तानला उत्तर देतोय त्याला तोड नाही असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. एकंदरीत आत्तापर्यंत जवळपास प्रत्येक सामन्यात अभिषेक शर्मा खेळलाय. क्रिकेटमध्ये एक गोष्ट असते की लॉ ऑफ ॲव्हरेजनुसार कदाचित जर अभिषेक शर्मा फेल गेला तर पुन्हा एकदा आपल्या सर्वच फलंदाजांची म्हणजे मधल्या फळीची आणि 8 नंबरपर्यंतच्या आपल्या फलंदाजीची कसोटी लागणार आहे, कारण अभिषेक शर्माच्या झंझावाती सुरुवातीची आपल्याला इतकी सवय झालेली आहे की त्यावेळेला त्या प्रत्येक पायावरती आपणाला प्रत्येक वेळेला चांगला कळस चढवायला जमलेला नाही. म्हणून पाकिस्तानही या गोष्टीची वाट पाहत असणार की अभिषेक शर्मा फेल जावा, आणि आपल्या पुढं फक्त एक आणि एकच धोका आहे, शाहीन शाह आफ्रिदी आणि अभिषेक शर्मा यांचं द्वंद्व जो जिंकेल ते पाकसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण शाहीन शाह आफ्रिदी पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त 2 षटकं टाकतो. अभिषेक शर्मा तर आता सर्वांनाच माहीत झाले, पहिल्या चेंडूपासूनच तो चौकार किंवा षटकारांच्या शोधात असतो, आणि पाक सुद्धा ह्याच गोष्टीची अपेक्षा करते की तसं करताना तो सापडावा. परंतु आपण जर शाहीनची ती 2 षटकं जराशी काळजीपूर्वक खेळून काढली आणि जर शाहीनला एकही बळी मिळाला नाही तर पाकची हवा एखाद्या फुग्याप्रमाणे निघून जाणार आहे, कारण नंतरचे गोलंदाज आपल्यासाठी फारसे तगडे महत्त्वाचे वाटत नाहीत. हॅरिस रौफ किती जरी त्यानं आपल्या वेगाचा दावा केला किंवा काही केलं तर त्याच्या तोंडाबरोबर, त्याच्या ॲक्शनबरोबर, त्याच्या वेगाबरोबर आणि गोलंदाजीबरोबर कशावरच नियंत्रण राहत नाही. 2च्या तडाखे पडले की पाकची गोलंदाजी सैरभैर होते. म्हणूनच अंतिम सामन्यामध्ये पुन्हा एकदा चांगली लढत बघायला मिळेल. खरं तर 2 संघांचा विचार केला, 2 संघ म्हणजे 2 गाड्या धरल्या, आपण समजा 2 व्हीलर धरल्या तर आपली पेट्रोलची टाकी फुल आहे आणि पाकच्या टाकीमध्ये म्हणावं तसं पेट्रोल आहे अशातला भाग नाही. आवाज करणारी ती गाडी आहे, सायलेन्सर काढलेली गाडी आहे, समोरच्याला भीती वाटावी अशी गाडी आहे, पण ॲव्हरेज आणि असणारं ज्याला आपण फ्युएल म्हणूया ते पेट्रोल त्यांच्यात कमी आहे. खरं तर आपला संघ पूर्ण क्षमतेनं खेळल्यावरच जिंकणार आहे अशातला भाग नाही. आपण आपल्या क्षमतेच्या 75% जरी खेळलो तरी आपला विजय निश्चित आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे हे जरी खरं असलं तरी आपला विजय आपण निश्चित मानायला काही हरकत नाही. आणि पुन्हा एकदा हा रविवार आपल्यासाठी आशिया चषकासह जल्लोषाची आणि दिवाळीपूर्वीच दिवाळीची संधी घेऊन येईल यात सध्या तरी तीळ मात्र शंका वाटत नाही. बघूया रविवारी काय होतंय ते.